उद्या माझा विनाश होऊ शकतो. संतप्त झालेला भीमासूर नावाचा दैत्य जेने आपल्या कैद शाळेमध्ये यावं, जेने राजाला ताडण करावं आणि त्याच समयाला सुसाट असा वारा सुटावा, विजेंचे कडकडाट व्हावे. ज्या मातीच्या तयार केलेल्या शिवलिंगासमोर जो शिव मानस पूजा करतोय त्याच ठिकाणी साक्षात भोलेनाथांचं प्रागट्य जेथे व्हावं. नमः पार्वती पते हर हर भीमाशंकर भगवान की जय. शिव प्रागट्य होता जिथे भीमासुराचा विनाश व्हावा. भीमाच्या नावावरून महादेवांनी त्या ज्योतिर्लिंगाला नाम धारण करावं. भक्ताचा हट्ट होता म्हणून नाव प्राप्त झालं भीमाशंकर. भीमाशंकर भगवान की जय. महामंत्र प्रगट झाला मकर राशीच्या जातकासाठी भीमाशंकराची शिव आराधना. पुढे शिव ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलं. काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग महाराज. काशी म्हणजे काय? काशी म्हणजे भगवान भोलेनाथांची प्रिय नगरी आहे. जसा कैलास, परवाच्या कथेमध्ये भाग आपण श्रवण केला, जसं कैलासाचं सौख्य आहे तसं या भूतलावरती गंगा नदीच्या तीरावरती भगवान भोलेनाथ माता पार्वतीची प्रिय नगरी काशी विश्वेश्वर जो स्वयंभू आहे. ओम नमः शिवाय. श्री काशी विश्वेश्वराय नमः. ज्याची धनुरास आहे त्याचं आराध्य दैवत काशी विश्वेश्वर आहेत महाराज. म्हणून सांगितलं जातं 5 कोस विस्तीर्ण असलेला हा तपोभूमी काशीचा भाग, जी काशी मोक्ष नगरी आहे. ज्या काशी नगरामध्ये, काशीच्या भूमीमध्ये परम भाग्यानं जीवाला मृत्यू स्पर्श करेल महाराज. सहज नव्हे, परम भाग्यानं सांगितलंय. काय सांगती शिव महापुराण कथा. अशा काशी नगरामध्ये जर कोण्या जीवाला मृत्यू प्राप्त झाला, काशां हि मरणान्मुक्ती स्यादेवानुग्रहेण च तारकं ब्रह्मवाक्यं हे कर्णात् तारकमुपदेश. काशी नगरामध्ये जीव मरण पावेल त्या ठिकाणी भोलेनाथांचे रक्षक जिथे प्रकट होतील, ज्याला तारक मंत्र अमृताद्वारे ज्याच्या देहामध्ये प्रवेश करेल आणि जो जीव जेथे मृत्यू प्राप्त करेल तो जीव भगवान शिवांच्या कैलासाला चिरकाल वास्तव्य करेल. म्हणून काशी ही शिवांची परमप्रिय नगरी आणि शिवाय सप्तपुरींपैकी एक असलेली काशी आहे महाराज. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरा, द्वारवती चैव सप्तता मोक्षदायका. अशा काशी नगरामध्ये मनकर्णिका घाटाचं सौख्य सांगितलं. आपण काशी गेला असाल, मनकर्णिका घाट पाहिलाय. काय त्या घाटाचं वैशिष्ट्य? एक क्षण सुद्धा ती जागा अंत्यसंस्काराशिवाय राहू शकत नाही महाराज. म्हणून काशीमध्ये मरण पावला शिवचरणाचा आश्रय ज्याला प्राप्त झाला असं मत या मनकर्णिकेचं वर्णन केलं. भगवान भोलेनाथ अनोखी देवता काशी विश्वेश्वराच्या माध्यमामधून आजही तेथे पाहायला भेटते. पहिली वेळ 12ची होती, आता थोडा बदल झाला. माध्यान्ह पूजनामध्ये ताज चिता भस्म धारण करणारे भगवान भोलेनाथ आहेत महाराज. म्हणून परंपरा सांगितली मनकर्णिकेच्या घाटावरती माध्यान्ह समयाला ज्या प्रेतावरती जो अंत्यसंस्कार होईल त्याचं ताज चिता भस्म शिव धारण करतात महाराज. स्मशाने शिवा क्रीडा स्मरहर पिशाचाह सहचरा चिता भस्माले पस्नग पिंद्र करोटी परिकरा. बोलिए काशी विश्वेश्वर भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेवा. 12 ज्योतिर्लिंगापैकी
शिवभक्त गौतम अहिल्याची कथा सांगून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलं महाराज. आपल्यापासून समीप आणि त्र्यंबकेश्वर हे